तर बघा एक सुद्धा गाठ पडलेली नाही, एकदम मऊसूत चीक झालेलं आहे. तर बघा चीक एकदम सुंदर झालेलं आहे. आणि कुरवड्या सुद्धा बघा तुम्ही, अगदी सगळ्या तारा तारा कुरवड्याच्या येतात. एकदम छान झालेलं आहे आणि फुल परफेक्ट झालं आहे. कुरवडा बनवण्याची प्रोसेस मी आज तुम्हाला अगदी पहिल्यापासून आणि व्यवस्थित समजून सांगणार आहे. अगदी गहू भिजवण्यापासून सांगणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे चीक आपला व्यवस्थित येईल. बघा काही ना काही चुकी होत्या, त्याच्यामुळे चीक लाल किंवा असा तांबडट तरी पडतो किंवा कुरवड्या तरी तुटतात. त्यासाठी आज मी तुम्हाला गहू भिजवण्यापासून सांगणार आहे. तर इथं मी 3 किलो गहू घेतलेत. बघा हे आपले विकतचेच गहू आहेत. तर गहू आपल्याला 2 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यात चांगलं पाणी घालून आपल्याला गहू 4 ते 5 दिवस ठेवायचे आहेत. आणि गहू ठेवताना ना तुमच्या घरात जोपर्यंत ऊन असतं का नाही तोपर्यंत तुम्ही गहू उन्हात ठेवायचे. त्याच्यामुळं चांगले भिजले सुद्धा जातात. आता हे गहू आहे ना 2 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि नंतर सुद्धा आपल्याला गहू भिजवले का नाही की काय करायचं, रोज त्याचं सकाळी पाणी बदलून घ्यायचं आहे. रोज सकाळी पाणी बदलायचं. अगदी हलक्या हाताने गहू सगळे धुवून घ्यायचे खाली हात घालून आणि पाणी त्याचं काढून घ्यायचं आणि परत नवीन पाणी घालायचं त्याच्यात. असं तुम्हाला 5 दिवस गहू ठेवले तर 5 दिवस करावं लागेल. तर आता मी 4 दिवसच गहू भिजत ठेवणार आहे, उन्हात ठेवणार आहे भांड. तर आता 2 पाण्याने मी गहू स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. बघा एकदम अगदी निर्मळ पाणी असं निघायला पाहिजे. 2 काही 3 पाण्याने धुतला तरी काही हरकत नाही. आता याच्यात आपण पाणी घालून 4 दिवस भिजायला ठेवूया. आणि रोज सकाळी, आता आज सकाळी आपण भिजत घातलंय ना, तर आपण काय करायचं, रोज सकाळी गव्हातलं पाणी काढायचं. अगदी हलक्या हाताने गहू आपल्याला असा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे चीक त्याचा जास्त तिकून जात नाही. हलक्या हाताने फिरवून घ्यायचा आणि लगेचच त्यात पाणी घालायचं आणि झाकण लावून ठेवायचं उन्हात. आता गव्हात आपण पाणी ओतलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे गहू आणि चांगलं पाणी ओतलेलं आहे. आता सध्या तर मी झाकण लावण्याला घरातच ठेवते. ऊन आलं की उन्हात ठेवायचा बाहेर आपण. तर बघा आज 3रा दिवस आहे. गहू छान फुललेला आहे. बघा एकदम मस्त असा वर फुलून आलेला आहे. बघा वर पण असा गहू तरंगायला लागलेला आहे. आता आपण त्यात फक्त असा हात घालून फिरवायचा आणि पाणी काढून टाकायचं, दुसरं नवीन पाणी घालायचं. मी पहिले 2 दिवस पण असंच केलेलं आहे. आता आज 3रा दिवस आहे. अजून उद्याच्या दिवस आपल्याला गहू ठेवायचा आहे आणि मग 5व्या दिवशी चीक काढायचा. तर आता वर गहू तरंगतोय ना, तर काय करायचं, चाळण ठेवायची म्हणजे गहू खाली जाणार नाही. गहू एकदम छान फुललेला आहे बघा 3ऱ्या दिवसात, कारण थोडंसं उन्हात डबा ठेवला होता ना त्याच्यामुळं गहू फुलून आलेला आहे. आता गहू 2 पाण्याने धुतलाय बघा. आपण आता याच्यात स्वच्छ पाणी घालायचं. रोजच्या रोज गहू धुतला का नाही की काय होतं, गव्हाचा चिकाचा वास सुद्धा घाण येत नाही आणि चीक सुद्धा एकदम स्वच्छ आणि पांढरा शुभ्र असा पडतो. गव्हाला आपल्या भिजत घालून 4 दिवस झालेले आहेत बघा. एकदम मस्त गहू भिजलेला आहे. एकदम लगेच चीक बाहेर येतो बघा. आता आपल्याला मी काय करायचंय, मी ह्याला 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा. आता हेही पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे. चीक काढायच्या आधी आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचंय. ह्या मिक्सरच्या भांड्याला आहे ना आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. एकदम खाली पण लावायचा आणि कडल पण लावायचं. गहू एकदम चिकट असतो ना, मग काय होतं, आपण चीक बारीक केला ह्याच्यात की चिकटपणा निघत नाही. मिक्सरच्या भांड्याचा पण निघत नाही आणि चाळणीचा पण निघत नाही. त्यासाठी आपल्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. जास्त पण नाही तेल लावायचं. मिक्सरच्या भांड्यात मी बघा अर्ध भांडं आता गहू घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यात थोडंच पाणी घालायचंय. पाणी एकदम जास्त घालायचं नाहीये. आणि चीक काढताना काय करायचं माहितीये का, मिक्सर एकदम असा चालू ठेवायचा नाहीये. मिक्सर चालू बंद करत 5-6 वेळा आपल्याला चीक काढायचंय. फक्त गहू मोडून द्यायचंय. गहू एकदम बारीक होऊन द्यायचा नाही, नाहीतर कुरडयांचा कलर चेंज होतो. कुरडया सगळ्या लालसर दिसतात. तर बघा असा फक्त गहू आपल्याला मोडून द्यायचा आहे. लगेचच त्यातनं चीक बाहेर निघतो. जास्त काय आपल्याला एकदम बारीक करायचा नाही. तर बघा आपल्याला चीक काढला का नाही की पहिल्यांदा असा सगळा पिळून घ्यायचा आहे. आणि पाणी जास्त ओतायचं नाही. जास्त पाणी ओतलं की काय होतं, चिकापेक्षा पाणीच जास्त राहतं त्याच्यात. असं दाबून घ्यायचं
आणि दुसऱ्या परातीत ठेवायचं, म्हणजे चिक सगळा खाली राहतो. चिक काढताना काय करायचं, पहिल्यांदा हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे ही गहू एकदम चिकट असतो ना, ती हाताला चिकटपणा जर लागला का नाही तर लवकर निघत नाही. त्याच्यामुळं पहिल्यांदा थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं, म्हणजे अजिबात चिटकत नाही. आता चिक आपण काढलेलं आहे. आता काय करायचं, पहिल्यांदा ह्याला स्वच्छ कापड बांधून घ्यायचं चिक गाळण्यासाठी, म्हणजे बिलकुल सुद्धा ताम जात नाही. तर आधी आपण ह्याला थोडासा तेलाचा हात लावून घेऊया, म्हणजे ह्याला जर चिकटला चिक तर लगेचच निघल. आणि शक्यतो सुतीच कापड बांधा, टेरिकॉटच्या कापडातनं काही व्यवस्थित येत नाही. सुती कापडातनं एकदम छान गाळलं जातं. असा थोडा थोडा चिक एक जणांनी वतायचा आणि आपण असा हात फिरवून सगळा चिक खाली जाऊन द्यायचा. असा सुती कापडाने चिक गाळला का नाही, आपण चाळणीनं पण घेतो, पण त्याच्यातून भरपूर ताम जाते. असं आपण सुती कापडाने गाळला की बिलकुल सुद्धा ताम जात नाही, मग कुरवड्या एकदम पांढऱ्या शुभ्र होत्यात. आता जो राहिलेला चोथा आहे ना, तो आपल्याला लगेच टाकून द्यायचा नाही, कारण आपण एकदाच चिक काढलाय. आता ह्याच्यात थोडं पाणी घालून हलक्या हाताने पिळून घ्यायचं, जास्त दाबून पिळायचं नाही, नाहीतर सगळे यायचं लालसरपणा चिकात उतरल. म्हणून आपण हलक्या हाताने पिळून घेणार आहे पाणी घालून. ह्याच्यात फक्त 2च वेळा असं करायचं आहे, जास्त नाही करायचं, कारण जास्त वेळा जर आपण म्हणलो ना की चिक काढायसाठी अजून पाणी घालून काढावं चिक आहे, त्याच्यात सगळी लाल ताम उतरेल. फक्त हलक्या हाताने असं करून घ्यायचं. तर बघा, ह्याच्यात न लागणारा जो चोथा होता ना, तो सगळा आपण दाबून दाबून पाणी काढून घेतलंय चिक त्यातला, आणि तो साईडला टाकलेला आहे. आता हे पाणी, ह्याच्यात सुद्धा थोडंफार चिक आहे, हे पाणी पण आता आपण सुती कापडावर गाळून घेणार आहोत. तर बघा, सगळा चिक आपण सुती कपड्याने व्यवस्थित गाळून घेतलेला आहे. आता डब्याला झाकण लावून रात्रभर व्यवस्थित एका साईडला ठेवून द्यायचा, म्हणजे सगळा चिक सकाळपर्यंत खाली बसतो आणि वर फक्त पाणी राहतं. बघा, रात्रभर आपण चिक ठेवला होता असा. आता चिक हटाय घ्यायचं आहे सकाळी. तर इथं जे घाण पाणी आहे ना चिकावचं, ते सगळं काढून टाकायचं आहे आपल्याला, फक्त सफेद चिक ठेवायचं आहे. तर बघा, हे सगळं घाण पाणी आपण काढून टाकायचे. शक्यतो चिक जास्त जाऊन द्यायचं नाहीये, वरचंच पाणी असं जेवढं काढता येईल तेवढं काढायचं, म्हणजे कुरवड्या एकदम सफेद होतात. तर बघा, जेवढं शक्य होतं तेवढं पाणी काढून टाकलेलं आहे. आता चिक हा डब्याला खाली लागलेला असतो ना, तो सगळा असं काढून घ्यायचा चमच्याने. आता चिक आपण ह्या भांड्याने मोजून घेणार आहोत, म्हणजे ह्याच भांड्याने आपल्याला पाणी घेता येईल. तर किती चिक भरतोय ते आपण बघूया. एक फुल भांड भरून चिक झालेलं आहे. आपल्याला चिक शिजवायच्या आधी काय करायचं, तेलाचा हात लावून घ्यायचा भांड्याला, म्हणजे चिक खाली चिटकत नाही. खाली तळाला पण लावायचा आणि कडाला पण असा तेलाचा हात लावून घ्यायचा. तर आता आपण चिक बनवायला घेत आहोत. बघा, ह्या भांड्याने आपण चिक मोजला होता, फुल भांड भरून चिक होता. आता आपण फुल भांड भरूनच पाणी ओतायचं. जेवढा चिक आहे ना तेवढंच पाणी घ्यायचं, जास्त पाणी घ्यायचं नाही. जास्त घेतलं तर चिक सगळा सैल पडतो, कारण चिकात थोडं तरी पाणी राहिलेलंच असतं. आता ह्याच्यात आपण चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊया. इथं मी 2-3 चमचे मीठ घेतलंय, तेवढंच घालायचं. आता पाण्याला आदण येण्यासाठी आपण थोडा वेळ झाकून ठेवूया, म्हणजे पटकन पाणी चांगलं कडक होईल. चिक आपल्याला भांड्यात ओतायच्या आधी हलवून घ्यायचा, कारण तळाला लगेच चिक बसलेला असतो खाली, म्हणून हलवून घ्यायचं, लगेचच निघतो. पाण्याला आता हलकीशी उकळी यायला लागली त्यावेळेस आपण चिक ओतायचं. चिक ओतताना एकदम हलकी अशी धार ओतायची, म्हणजे चिकाच्या गुठळ्या बिलकुल होत नाहीत. आणि चिक ओतताना महत्वाची गोष्ट काय आहे, पाणी उकळून द्यायचं नाही. पाणी उकळलं का नाही की मग चिकाच्या सगळ्या गाठी गाठी होतात. म्हणून असं चिकाला हलकीशी उकळी यायला लागली की लगेचच पाणी ओतायचं, जास्त उकळून नाही द्यायचं. आणि एकदम बारीक अशी धार धरायची, एकसारखं हलवत राहायचं. चिक ओतताना हलवायला कंटाळायचं नाही, नाहीतर सगळ्या गाठी बनतात. खरी मज्जा तर चिक बनवायची असते. कुरवड्या तर काय घालता सगळ्यांनाच येतात. चिक व्यवस्थित आला ना तर कुरवडे छान येतात. सगळं एकसारखं हटवून घ्यायचं, म्हणजे लगेचच आपण हटलं का नाही की गुठळे अजिबात राहत नाहीत आणि चिक एकसारखा एकदम मस्त होतो. आता गॅसची आज आपण मीडियम ठेवलेली आहे.
कारण चिक ओतलं का नाही की फुलाच करायची नाही तर सगळ्या चिकाच्या लगेच गुठळ्या होत्या. नंतर गुठळ्या मोडल्या तरी सुद्धा मीडियम आचेवरच आपल्याला चिक छान असा शिजवून घ्यायचा. चिक ओतल्यानंतर तर 5-10 मिनिटं आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचंय बघा, म्हणजे अजिबात सुद्धा गुठळी होऊन द्यायची नाहीये. असं एकसारखं हलवत राहायचंय. ह्याला खूप ताकद लावायला लागते, ताकदीने हलवायला लागतं, म्हणजे गुठळ्या कुठं सुद्धा राहत नाही. एकदम मऊसूद आणि चिक एकदम छान होतो. मध्ये आधी उलट सुलट असं फिरवायचं, सगळ्या गुठळ्या मोडल्या जातात त्याच्यात. आता आपण झाकायच्या आधी पण 2 मिनिटं चांगलं हटवून घेऊया, म्हणजे अजिबात कुठं गुठळी राहणार नाही, काही नाही. शक्यतो आपण चिक एकदम धार सोडून ओतली का नाही की गुठळ्या होतच नाहीत, पण कडक पाणी असतं त्याच्यामुळं वाटतं थोड्याफार गुठळ्या झाल्यात आपल्याला. हे सगळं एकसारखा चिक करून घ्यायचा आणि मगच झाकायचा. आता गॅसची आच आपण मीडियम ठेवलेली आहे. आता पॅक झाकून आपल्याला ठेवायचं आणि 5-6 मिनिटांनी उघडून बघायचं आणि हलवायचं. तर 5 मिनिटं झाकून ठेवलं तर आता बघूया आपण चिक. बघा कलर याचा चेंज होत आलेला आहे. आता अजून आपण याला हटवून घेऊया थोडं, म्हणजे खालचा वरचा सगळं एकत्र होतो. ह्याचा कलर आपल्याला ट्रान्सफर होईपर्यंत हटवून घ्यायचं आहे, चांगला शिजून द्यायचा आहे. कलर ट्रान्सफर झाला की समजायचं, पाण्यात थोडासा गोळा टाकून बघायचा चिक शिजलाय का ते आपण नंतर पाहूयाच. चिक हटायचं काम कसं आहे, एक जणांचं नाहीये, 2 जणी लागतातच. एकाने भांडं आवळून धरायला लागतं, नाही तर भांडं सगळं खालीच पळत. आणि चांगला असा जोर लावून चिक हटायला लागतो, म्हणजे एकदम व्यवस्थित सगळा कडचा इथे मध्ये घ्यायचा, छान शिजला जातो. खालनं सुद्धा हलवून घ्यायचा, म्हणजे खाली पण लागणार नाही. तर बघा एक सुद्धा गाठ पडलेली नाही, एकदम मऊसूद चिक झालेला आहे. बिलकुल कुठं गाठ नाही दिसत, एकदम छान चिक झालेलं आहे, कुठेही गाठ नाही, काही नाही. आता आपण सगळं झाकून ठेवूया अजून. आता चिक बघा मी 5 ते 6 वेळा झाकून उघडून बघितलाय, 5-6 मिनिटांनी. आता चिक शिजलाय का ते आपण पाहूया. ते कसं बघायचं तुम्हाला सांगते. इथं बघा आपण डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे थंड, त्याच्यात थोडासा चिक घालायचा आणि बघायचा. चिक जर पगळला तर समजायचं शिजलेला नाही, आणि घट्ट असा लागला ना तर समजायचं चिक झालेला आहे. तर चिक आपला अजून थोडासा व्हायचा आहे, कारण एकदम सॉफ्ट दिसतोय हा. आता आपण बघूया झाला असेल चिक. आता काय करायचं, डिशमध्ये पाणी घेऊन जर तुम्ही त्याच्यात टाकून बघितलं ना तसं पण आपल्याला समजतं. आणि गार पाण्याचा हात लावायचा बघा, असं गार पाण्याचा हात घ्यायचा आणि असं लावून बघायचं. बघा हाताला बिलकुल सुद्धा चिटकत नाही. आता चिक छान झालेला आहे. आता आपण अजून एकदा हलवून घेऊया आणि मग कुरवड्या घालायला तयारी करूया. तर बघा सगळा चिक एकसारखा झालाय, एक तरी गाठ पडली का. मी सांगितलेल्या सगळ्या टिप तुम्ही सविस्तरपणे फॉलो करा, तुमचा चिक एकच नंबर होणार. बघा एक नंबर असा मऊ, अगदी नुसता कापसासारखा. बघा किती सुंदर झालेला आहे चिक. तर बघा चिक एकदम सुंदर झालेलं आहे. आणि कुरवड्या सुद्धा बघा तुम्ही, अगदी सगळ्या तारा तारा कुरवड्याच्या येतात. एकदम छान झालेलं आहे आणि फुल परफेक्ट झालं आहे. आता कुरवड्या घालून झालेल्या आहेत. आपल्याला आता 3 ते 4 दिवस कडक उन्हात चांगल्या वाळून घ्यायच्या. तर बघा उन्हात काल दिवसभर कुरवड्या एवढ्या वाळलेल्या आहेत. आता अजून आपल्याला ह्याला 2 दिवस ऊन द्यायचं आहे, म्हणजे काय वर्षभर कुरवड्या एकदम छान टिकतात. खूप सुंदर झालेले आहेत बघा, एकदम सगळ्या तारा तारा आलेल्या आहेत. एकदम परफेक्ट चिक झाला की परफेक्ट कुरवड्या होतात. एक कुरवडी मी तुम्हाला तळून दाखवते. बघा खूप छान फुलतात. बघा किती छान फुलली कुरवडी, एकदम मस्त. केवढीशी कुरवडी होती आपली वाळलेली, बघा केवढी मोठी झाली. खूप छान फुलत्यात. चिक आपला खूप छान झालेला होता.